शुभम या शब्दाचं लिंग हे नपुंसकलिंगी आहे असं म्हटलेलं आहे. शुभम नावाच्या मुलांना त्याचा फार राग आला असं दिसतं. की तुम्हाला माझ्या ब्रेसेस विषयी फार प्रश्न पडलेला आहे. माझ्या जेसीबीचे दात तुटले आहेत, तू येते का? तुम्हाला तुमच्या नावाचा अर्थ सांगितल्यामुळे तुम्हाला खूप राग आलेला दिसतोय. तर मित्रांनो, आम्ही ट्रोल करत नाही आहोत, ते तुमचे मित्र तुम्हाला ट्रोल करतायत. तर मित्रांनो, मी वसुमती करंदीकर. मध्यंतरीच्या काळात मराठी मूडसोबत मी एक पॉडकास्ट केलेला होता, ज्याच्यामध्ये मी मराठी भाषा आणि त्याच्या इतिहासासंदर्भात माहिती दिलेली. त्यातलाच एक भाग असणारी एक रील, कॉमन मराठी नावांचे इंटरेस्टिंग अर्थ, ही खूप व्हायरल झाली. त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसादही दिलात. त्याला 42,000हून अधिक शेअर्सही आलेले आहेत. त्यातीलच काही कमेंट्स, त्यातले तुमचे प्रतिसाद, तुमची मतं ह्यांचा मी नक्कीच आदर करते. ये क्या तमाशा लगा रखा है तूने? ये तस्वीरें दिखाकर क्या साबित करना चाहता है तू? त्यातल्याच काही कमेंट्स वरती उत्तरं देण्यासाठी आज मी इथे आलेले आहे. आता त्यातली सगळ्यात जास्त मला ज्या कमेंट्स दिसल्या, त्यातल्या शुभम नावाच्या मुलांना त्याचा फार राग आला असं दिसतं. मुळात मी शुभम हे नाव हे किंवा त्याचं शुभम या शब्दाचं लिंग हे नपुंसकलिंगी आहे असं म्हटलेलं आहे. आता तुमच्या मित्रांनी तुम्हाला काही जर म्हटलेलं असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. शुभम या शब्दाचा अर्थ खूप सुंदर आहे. त्याचा अर्थ शुभम भवतु, म्हणजे आपण चांगलं व्हावं यासाठी हा शुभम हा शब्द वापरतो. परंतु लोकांनी किंवा तुमच्या मित्रांनी तुम्हाला टॅग करून त्यातून कोणता अर्थ काढला हे तुम्हीच ठरवून घ्या. समझ रहे हो ना? तर शुभम ह्या सर्व माझ्या मित्रांना आणि सर्व ज्यांनी कमेंट्स केल्यात त्यांना सांगायचं आहे की नाव, नावाचा अर्थ, नावाचं लिंग ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. याच्यावरून कोणती व्यक्ती त्या स्पेसिफिक किंवा त्या विशिष्ट लिंगाची ठरते असं नाही. त्यातीलच काही किरण ह्या लोकांनीही कमेंट्स केल्यात, पण किरण यांच्या कमेंट्स करण्याची संख्या आणि शुभम यांनी केलेल्या कमेंट्सची संख्या ह्याच्यात खूप फरक आहे. एकाने मला विचारलं आहे की ही कोण आहे. तर मित्रांनो, मी वसुमती करंदीकर, अर्थात मी संस्कृतमध्ये PhD करते आहे सध्या, आणि महानुभव संप्रदाय आणि शुद्धाद्वैत वेदांत ह्यांचा तुलनात्मक अभ्यास हा माझ्या PhDचा विषय आहे. अर्थातच मी संस्कृतमध्ये MA केलेलं असून मी मराठीमध्येही MA केलेलं आहे आणि 14पेक्षा जास्त रिसर्च पेपर मी स्वतः पब्लिश केलेले आहेत. नुकताच माझा इंटरनॅशनल जर्नलमध्ये, ज्या जर्नलचा रँक 9.45 आहे, त्या जर्नलमध्ये महानुभव संप्रदाय आणि महिलांचं आरोग्य या संदर्भातला माझा रिसर्च पेपर नुकताच प्रकाशित झालेला आहे. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मला रिसर्च करण्याची प्रचंड आवड आहे, ज्याच्यामध्ये इतिहास, भाषा, भाषाशास्त्र, व्याकरण ह्यांचा समावेश होतो. पुढची कमेंट्स आहे की तुम्हाला माझ्या ब्रेसेस विषयी फार प्रश्न पडलेला आहे. ही ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट आहे मित्रांनो, आणि ज्यांना चांगलं दिसावं किंवा त्यांची स्माईल चांगली असावी. आता काही कमेंट्समध्ये तुम्हाला माझ्या दिसण्याचा प्रश्न पडलाय. तर हे ब्रेसेस ही ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट आहे. तुम्ही तुमच्या डेंटिस्टना विचारून तुम्हालाही करण्याची इच्छा असेल तुम्ही करू शकता. प्यारी समज गई. आता एक कमेंट अशी आहे की वृषाली यांनाही याबाबत थोडा राग आहे. कर्णाची बायको असं ते स्वतःला म्हणत आहेत. अर्थातच हे मायथॉलॉजिकल नाव आहे, पण ते वृषाली नाही. वृषली हे कर्णाच्या बायकोचं नाव आहे, आणि कर्णाच्या बायकोचं नाव वृषली आणि आत्ताचं जे नाव ठेवलं जाते वृषाली, ह्या दोघांमध्ये फरक आहे. वृष ह्याचा जो बैल हा अर्थ आहे तो तुम्हाला कॉमनली मराठी डिक्शनरीमध्ये मिळू शकतो. आपटेस डिक्शनरी जर तुम्ही बघत असाल संस्कृतची, तर त्याच्यामध्येही आली या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. आली शब्दाचा अर्थ रांग, पूल किंवा ओढ असा आहे. आणि या दोन, वृष म्हणजे बैल आणि आली म्हणजे रांग, ओढ, पूल असं जर केलं तर ती बैलांची रांग असा त्याचा अर्थ होतो. याच्यामध्ये नावाचा अर्थ आणि नाव ठेवण्याचं ते मायथॉलॉजिकल आहे की नाही, हा वेगवेगळे मुद्दे आहेत.
अर्थात हा घरच्यांनी विचार केला पाहिजे नाव ठेवताना, त्यामुळे तुम्ही ऑफेन्स होऊ नका तुमच्या नावाचा अर्थ असा निघाला म्हणून. एकानी चांगली कमेंट केली आहे. ते म्हणतायत की बरोबर आहे, मुलांचं नाव ठेवताना विचार केला पाहिजे. आणि एका बाईने त्यांच्या मुलाचं नाव अर्श असं ठेवलं आणि त्याचा अर्थ होतोय मुळव्या. चल झूठा. तुम्ही मला सांगा की असं जर चुकीचा अर्थ असणारं नाव तुम्ही ठेवलं तर त्या मुलालाही किती ऑफेन्स होऊ शकतं नंतर. म्हणून मी खरं तर ही नावं आणि त्यांचे अर्थ सांगितलेले होते. एका शुभमनेच कमेंट केलेली आहे की सर्व व्हिडिओजमध्ये शुभमलाच का ट्रोल करतात. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. तर मित्रांनो, आम्ही ट्रोल करत नाही होत, ते तुमचे मित्र तुम्हाला ट्रोल करतायत. एका शुभमने कमेंट केलेली आहे, पुढचे दात भाड्याने मिळतील का, रानात पाईपलाईन टाकायची आहे. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. एकाने तर विचारलंय, माझ्या JCBचे दात तुटले आहेत, तू येते का. मला तुमच्या सेन्स ऑफ ह्युमरचं खरंच खूप कौतुक आहे की तुम्हाला तुमच्या नावाचा अर्थ सांगितल्यामुळे तुम्हाला खूप राग आलेला दिसतोय. कौन है ये लोग, कहां से आते हैं? एका शुभमने विचारलेलं आहे, तुझं नाव काय आहे ते पहा. तर मित्रांनो, माझं नाव वसुमती आहे. वसुमती हे संस्कृत नाव असून वसुमत या मतवत प्रत्ययांत शब्दाचं वसुमान असं पुल्लिंग होतं आणि वसुमती हे त्याचं प्रथमा एकवचन स्त्रीलिंगी नाव होतं. तर वसुमती म्हणजे जिच्याकडे धन आहे किंवा जी धन समृद्ध आहे. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फ्लावर नहीं फायर. एका सुशांतने कमेंट केलेली आहे, शुभम शिवम सत्यम यश तेजस आकाश गगन कल्याण हे शब्द व्याकरणदृष्ट्या नपुसकलिंगी आहेत, तसेच शिल्पी निधी हे पुल्लिंगी आहेत. सो व्हॉट. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आणि त्यांनी खाली सांगितलेलं आहे, अथर्व शीर्ष तर गणपतीला पण त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी म्हणते. यात तत्वम हा शब्द नपुसकलिंगी आहे. प्लीज ग्रो अप. सुशांत, तुझी कमेंट खूप चांगली आहे. आता केवळ शुभम नव्हे तर याने शिवम सत्यम यश तेजस आकाश कल्याण निधी आणि शिल्पी ह्या सगळ्यांनाच त्यांच्या नावांचं जे लिंग आहे ते कळेल. अच्छा बात नाही. बरोबर आहे, आपण गणपतीलाही त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी असं म्हणतो. तत्वम हा नपुसकलिंगी आहे, पण तत्व हे कोणतंही नाव नाही. तत्व म्हणजे ब्रह्मतत्व किंवा ह्या विश्वाचं जे चैतन्य आहे या अर्थी आपण गणपतीला ते म्हणतो. नाव वेगळं असतं, नावाचं जे लिंग असतं ते वेगळं असतं. तुम्हाला कोणत्या लिंगाचे आहात का असं म्हणण्याचा आमचा उद्देश नव्हता. आता तुमच्या मित्रांनी तुम्हाला टॅग केलं आणि तुम्हाला ट्रोल केलं तर हा केवळ विनोदाचा भाग आहे. तर त्यामुळे तुम्ही हे विनोदाने घ्या. गुगलचे संदर्भ वापरतानाही तुम्ही नक्की काळजी घ्या, कारण गुगलवरती कोणीही माहिती अपलोड करत असतं. त्यामुळे जे ऑक्सफर्ड डिक्शनरी असेल, आपटेस डिक्शनरी असेल किंवा मराठी शब्दरत्नाकर यांचा तुम्ही नक्की वापर करा आणि तसं मुलाचं नाव ठेवा. अशाच जर कमेंट्स वाचत राहिले तर त्या कधीच संपणार नाहीत. कॉमन मराठी नावांचे इंटरेस्टिंग अर्थ हा जो रील खूप व्हायरल झाला हा माझ्या एका पॉडकास्टवरती आधारित होता. मराठी भाषेचा इतिहास सांगणारा हा पॉडकास्ट होता. तसंच मराठी मूडवरती मराठी भाषेचा 1500 वर्षांपासूनचा इतिहास सांगणारा व्हिडिओही उपलब्ध आहे. तोही तुम्ही नक्की बघा. त्यातून तुम्हाला नवीन काही शिकायला मिळेल. तसंच ट्रोल करणाराही कदाचित कंटेंट मिळू शकतो. तोही तुम्ही नक्की बघा. मूड फ्रेश करणारेच अनेक व्हिडिओ बघण्यासाठी मराठी मूडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.